नमस्कार, मी प्रियंका. पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. क्रिकेट खेळणं, त्याची आवड मनाशी जपणं आणि त्याचा छंदही असणं हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. असंच एक उदाहरण आज आपल्यासोबत आहे. कदमवाक वस्ती येथील निलेश किसन शिंदे या तरुणाची चेन्नई सुपर किंग्स संघामध्ये साईड आर्म ट्रेनर म्हणून निवड झाली आहे. आज आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर, सर्वप्रथम तुमचं पुणे प्राईम न्यूजच्या संपूर्ण टीमकडून हार्दिक असं अभिनंदन. थँक्यू. सर्वप्रथम तुम्ही मला आज इथं बोलवलं, इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. तुमचा हा संपूर्ण प्रवास कसा होता? तसं बघायला गेलं तर माझा प्रवास खूप खडतर आहे, पण एक एक मार्ग काढत ज्या गोष्टी मला शिकायला भेटल्या, चांगल्या करायला भेटल्या, त्या गोष्टी हाताळत गेलो. आणि त्याचंच आज हे फळ आहे की आज मी चेन्नईसारख्या मोठ्या फ्रँचायझीमध्ये आज मला तिथं काम करायला मला भेटतं आहे. हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. तेच माझं एक स्वप्न आहे की आज मला त्या ठिकाणी काम करायला भेटेल आणि ती माझी एक इच्छा आहे. पण क्रिकेटमध्ये आपण आपलं वर्चस्व निर्माण करावं असं स्वप्न कधी मनाशी बाळगलं होतं? क्रिकेट खेळत असताना असं वाटायचं की बाबा आपण पण स्टेट क्रिकेट खेळलो पाहिजे, जेणेकरून आपलं पण चांगलं नाव होईल, त्या गोष्टी करता येईल. पण आपली घरची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती की बाबा जे क्रिकेटला लागणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या हव्या आहेत, शूज असन किंवा किडबॅग असन किंवा बॅट असन, ते तेवढं माझं घरचं एवढं स्ट्रॉंग नव्हतं की बाबा मला त्या गोष्टी पुरवतील. घरची परिस्थिती कशी होती? घरी आई वडील कसं तुम्हाला सपोर्ट कसा केला आई वडिलांनी? काय घरची परिस्थिती तसं बघायला गेलं तर खूप बिकट होती. त्यावेळेस माझी आई घोडे कंपनीत कामाला होती. पगार पण खूप कमी असायचा. त्यावेळेस नाही म्हणायला गेलं तरी 300 रुपये महिन्याला भेटायचे. त्या ह्याच्यातनं आई आमच्या चौघा भाऊ भावंडांना पैसे पुरवायचे. आणि त्यात माझी जी बहीण होती ती पण कामधेनू एस्टेटमध्ये कंपनीला कामाला होती, तर ती पण मला थोडा हातभार लावायची, जेणेकरून काहीतरी चांगलं व्हावं, त्यांची एक इच्छा होती. सगळ्यात मेन तर माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे आणि माझ्या बहिणीचा पण खूप मोठा वाटा आहे की ज्यावेळेस मी प्रॅक्टिसला जायचो PYCला, तर तिकडं जाण्या येण्याचा किंवा ज्या गोष्टी लागणार आहे, खर्चिक गोष्टी आहेत, त्यासाठी मला ते पैसे पुरवायचे की बाबा एवढ्या लांब जातो आहे. सकाळी 6 वाजता मी घरातनं निघायचो, तर दिवसभर मी तिकडंच असायचो प्रॅक्टिसला. तर आमची फॅमिली, आम्ही 2 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. त्यातला मी एकदम शेवटचा लहान आहे. तुम्ही प्रॅक्टिस कशी करायचे, म्हणजे कसा वेळ द्यायचा तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? ज्यावेळेस मी नुकतीच 12वी पास झाल्यानंतर ना मी ह्या क्षेत्रात आलो की लेदर बॉल क्रिकेट खेळायचं. त्याच्या अगोदर मी टेनिस बॉल क्रिकेट खेळायचो. तर लोकांना बघायचो की बाबा टीव्हीवर पण बघायचो की हे प्लेयर खेळतात आहे, हा स्टार आहे, हा मोठा स्टार आहे. तर ती एक आवड म्हणून त्या क्षेत्रात गेलो. त्यानंतरनं PYC या ठिकाणी मी पहिल्यांदा क्लब रजिस्टर केला. त्या ठिकाणी अंडर-19 असताना मी तिकडं लेदर बॉल पहिलं क्रिकेट खेळलो. या खेळाची आवड कशी निर्माण झाली? कारण प्रत्येक तरुणाला वाटतं की आपण क्रिकेट खेळावं, आपण टॉप लेवलपर्यंत जावं. तसं तुम्ही हे स्वप्न कधी मनाशी बाळगलं आणि हे स्वप्न मनाशी बाळगताना कोणत्या अडचणी तुम्हाला आल्या? ज्यावेळेस मी शाळेत जायचो त्यावेळेस मी मोठ्या मुलांना क्रिकेट खेळताना बघायचो. ते टेनिस क्रिकेट खेळायचे. तिथनं मला आवड निर्माण झाली की बाबा आपण पण ह्यांच्यात जाऊन ह्यांच्यात खेळावं, चांगलं क्रिकेट खेळावं, वरच्या लेवलचं क्रिकेट खेळावं. तिथनं ती आवड निर्माण झाली. त्यानंतरनं ज्यावेळेस मी क्रिकेट सुरू केलं, जसं आपल्याला वाटतं की बाबा क्रिकेट खूप सोपं आहे, तसं नाही आहे. मग त्यासाठी आपल्याला खर्चिक गोष्टी आहेत. साईड आर्म ट्रेनर म्हणजे नक्की काय असतं? काय सांगाल या संदर्भात तुम्ही? साईड आर्म ट्रेनर म्हणजे जो स्पेसिफिक बॉल टाकतो एका टप्प्यावर. बॅट्समनला ह्या टप्प्याला बॉल पाहिजे, ॲज अ बॅट्समन खेळताना कवर्ड राहायला बॉल पाहिजे, ॲज अ स्ट्रेट राहायला बॉल पाहिजे. मॅक्सिमम बॅट्समनला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या साईड आर्मनी त्या बॅट्समनला दिल्या पाहिजेत. हे त्याचं काम आहे. मग कोण बॅट्समन म्हणतो की बाबा मला 140नी खेळायचं आहे, कोण म्हणतो 145नी खेळायचं आहे. तर ते त्याच्यावर डिफरन्स आहे की बाबा त्याला कुठल्या स्पीडला खेळायचं आहे, कुठल्या टप्प्याला खेळायचं आहे, कुठल्या लेन्थला खेळायचं आहे,
तो जे सांगणार ते माझं काम आहे की मला त्या गोष्टीची प्रॅक्टिस द्यायची, त्या लेनची प्रॅक्टिस द्यायची मला. जसं की मी आत्ता 2023चा वर्ल्ड कप झाला, बांगलादेशच्या इंटरनॅशनल टीमबरोबर काम करायला भेटलं. जसं की शकीबुल हसन असन किंवा मेहंदी हसन असन, लिटिन दास असन. तर हे लोक सांगायचे की ॲज अ 6 बॉल जसे बॉलर टाकतोय भाई, वैसा ही 6 बॉल डालने का अपने को. एक बॉल लेंथवर टाकायचा आहे, एक बॉल शॉर्ट टाकायचा आहे, दुसरा बॉल पुढ्यात टाकायचा आहे, तिसरा बॉल यॉर्कर टाकायचा आहे. तर त्यांना जे हवं आहे, जशी प्रॅक्टिस हवी आहे तशी आपल्याला देणं भाग आहे. जसं की स्टेट क्रिकेटला आत्ता मी प्रॅक्टिस देताना ॲज अ पॅसिफिक बॅट्समन मला म्हणतात की बाबा निलेश, ह्या टप्प्याला हवा आहे, 4-5व्या स्टंपला बॉल हवेत, तिथनं कुठला खेळायचा आहे कुठला सोडायचा आहे तो बघन, पण मॅक्सिमम जास्तीत जास्त मला स्टंपमध्ये खेळवणारे बॉल हवेत. तर मग त्यासाठी प्रत्येक बॉल टाकताना विचार करून टाकायला लागतो की बाबा आपल्याला ह्या टप्प्याला बॉल टाकायचा आहे, चांगल्या लेंथला बॉल टाकवायचा आहे, मॅक्सिमम बॅट्समनला किती खेळवता येईल ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, जेणेकरून बॅट्समनची चांगली प्रॅक्टिस होईल आणि जेणेकरून त्या मॅचचा रिझल्ट भविष्यात त्या प्लेअरला भेटेल की जेणेकरून तो सीझनला चांगलं करण. अपकमिंगमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये चांगलं केलं की त्यांना भरपूर चान्स आहेत की इराणी ट्रॉफी झालं, इंडिया ए झालं, तिथनं इंडिया ह्या गोष्टी होऊ शकतात. तुमची साईड आर्म ट्रेनर म्हणून ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस तो क्षण कसा होता, काय सांगाल? सगळ्यात पहिलं ज्यावेळेस मला न्यूज कळली की बाबा CSKमधनं कॉल आला आहे, मी खूप भावूक झालतो की एवढ्या मोठ्या फ्रँचायझीमध्ये काम करणं हे काय सोपं नाही आहे. IPLला 10 टीम आहेत, 10 टीमामध्ये प्रत्येक टीममध्ये इंडियातनं 4-4 जण आहेत. तर तसं 10 टीममध्ये 40 जणं काम करणारे आहेत. तर आज मला त्या ठिकाणी चान्स भेटतो आहे, तर मला पण तिथं काहीतरी करून दाखवायचं आहे की बाबा आपण पुण्यातनं चाललो आहे, की पुण्याचं पण नाव चांगलं करायचं आहे, महाराष्ट्राचं पण नाव चांगलं करायचं आहे, जेणेकरून आपण चांगलं किती करू शकतो त्या गोष्टी तिथं करून दाखवायच्या. यावेळेस घरच्यांचे कसे, म्हणजे काय त्यांनी तुम्हाला प्रतिसाद दिला ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन झालं त्यावेळेस? मला घरच्यांचा पूर्ण सपोर्ट आहे. ज्यावेळेस मी आत्ता पण रणजी ट्रॉफीच्या टूरला गेलतो तिकडं पण सपोर्ट होता. जे तुम्हाला जे वाटतं आहे तुम्ही ते योग्य करा. जसं मला क्रिकेट खेळताना मला त्या गोष्टी नाही भेटलं की बाबा मी स्टेट खेळू नाही शिकलो, त्यानंतर ना मला जी आवड आहे, जे माझं फॅशन आहे, आज मी ती गोष्ट फॉलो करतो आहे. त्यातनं मला रिझल्ट भेटतो आहे, चांगल्या लोकांबरोबर काम करायला भेटतो आहे, इंटरनॅशनल प्लेअरबरोबर काम करायला भेटतं आहे, डोमेस्टिक प्लेअरबरोबर काम करायला भेटतं आहे. त्या गोष्टी त्या गोष्टीसाठी मी खूप आनंदी आहे. आत्तापर्यंत तुमचा हा जो खडतर प्रवास आहे, असा कोणता क्षण आहे जो तुमचा कायम आठवणीत राहील? सगळ्यात पहिलं मला रणजी ट्रॉफीला काम करायला भेटलं, तिथनं पुढं मला IPLला चान्स भेटतो आहे. ह्या गोष्टी कधीच विसरू नाही शकत मी. जेणेकरून बाबा प्रत्येक माणसाला एक छोटा मंच भेटला पाहिजे. तर मला सगळ्यात पहिलं रणजी ट्रॉफी भेटली, रणजी ट्रॉफीनंतर ना IPL भेटलं. आणि अजून एक इच्छा सांगतो की इथंच थांबायचं नाही आहे, मला इंडियासाठी पण काम करायचं आहे. बरं, तुम्ही आत्ताच्या प्रत्येकजण तरुण हा क्रिकेट स्वप्न मनाशी बाळगतो, आवड त्याची निर्माण करतो, प्रत्येकाला एक छंद असतो. तुम्ही तुमच्या या सगळ्या अनुभवातून तुम्ही आत्ताच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? क्रिकेट एवढं आपण म्हणतो की माणसं म्हणतात की यायला काय नाही होऊ शकत, काय नाही होऊ शकत, पण जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आहे, ट्रस्ट द प्रोसेस करतो आहे, तर तुम्हाला आज ना उद्या क्रिकेट देणार. पण ज्या दिवशी देईन तुम्हाला भरभरून देईन. मग त्यासाठी मेहनत करत राहणं हे तुमचं गरजेचं आहे की बाबा मी आज एवढं खेळतो, मला काय भेटत नाही आहे, पण जी प्रोसेस आहे ती तुम्ही फॉलो करत राहणार तर तुम्हाला आज ना उद्या यश नक्की भेटणार. तुम्ही इथपर्यंत क्रिकेटचा प्रवास इथपर्यंत आलात, आता तुम्ही कधी संघामध्ये सामील होणार आहात, कधी जाणार आहात, काय सांगाल? आज माझी दुपारची फ्लाईट आहे 3:45 वाजताची. 4:45 वाजता रवाना होईन मी पुणे एअरपोर्टवरनं. त्यानंतरनं 5:30 वाजता चेन्नईच्या एअरपोर्टला दाखल होईल. तिथनं जी चेन्नईची जे ऑफिशियल गाडी आहे ती मला घ्यायला येणार आहे. त्यानंतरनं मग आज गेल्यानंतरनं रेस्ट राहील आणि उद्यापासून शेड्यूल कळन की बाबा प्रॅक्टिस कधी आहे, प्रॅक्टिस कधी राहील, संध्याकाळची राहील किंवा सकाळची राहील, त्यानुसार चालू राहणार. मग
बरं, प्रत्येक क्रिकेट तरुणाला स्वप्न असतं की मी विराट कोहलीला भेटावं किंवा धोनीला भेटावं. आता प्रत्यक्षात तुम्ही त्या क्षेत्रात उतरला, तुम्ही तिथं बॉलिंगसाठी जाणार आहात. जर प्रत्यक्षात जर तुमच्यासमोर जर धोनीला जर बॉलिंग करण्याचा जर टायमिंग आला तर तुम्हाला कसं वाटेल, काय सांगा? ह्या गोष्टीसाठी मी आजपर्यंत ह्या गोष्टीसाठीच मी हे काम करत आलो आहे. तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की बाबा माईबाईंना भेटायचं आहे, विराटबाईंना भेटायचं आहे, रोहित शर्मांना भेटायचं आहे, जे आपले इंडियन स्टार आहेत. प्रत्येकाची इच्छा असते की त्या प्लेअरला भेटायचं आहे. पण तिथपर्यंत जाणं खूप अवघड आहे. आपण हा विचार करतो की बाबा मला ह्यांना भेटायचं आहे, ह्या प्लेअरला भेटायचं आहे, पण तिथं जाण्या अगोदर तुम्हाला त्या गोष्टीचा प्रवास खूप मोठा आहे. जेणेकरून बाबा आज मी त्या ठिकाणी चाललो आहे, तो मंच खूप मोठा आहे. आणि तिथं गेल्यानंतरनं आपल्या भारतातले असन किंवा विदेशातले असन एक स्टार भेटणार आहेत बघायला. आणि अजून एक की त्यांना प्रॅक्टिस देण्यासाठी पण मी खूप एक्सायटेड आहे. तुमचा हा सगळा जो संपूर्ण प्रवास आहे, या प्रवासामागं तुमच्या या यशामागे कोणाचा हात आहे, काय सांगा? ह्या प्रवासामागे तसं बघायला गेलं तर भरपूर माणसांनी सपोर्ट केला आहे. माझे गुरुवर्य असेल कालिदास काळे सर, त्यानंतरनं माझी फॅमिली असन, माझी वाईफ असन, यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. जेणेकरून आज मला सपोर्ट करतात आहे, त्या ठिकाणी पाहतात आहे. तर ते पण जेवढा मी आज आनंदी आहे, ते पण तेवढेच आनंदी आहे की बाबा तिथं बघायला भेटतं आहे. तर आता तुम्ही आज दुपारच्या फ्लाईटने जाणार आहात, मग तुम्ही आज कुटुंबाला सोडून बऱ्याच लांब जात आहे, काय वाटतंय? कुटुंबाला सोडून बऱ्याच एका स्पर्धेच्या ठिकाणी जात आहे, तुम्ही काय वाटतं? खुशी पण होती आणि गम पण होतो आहे की बाबा आपल्या फॅमिलीला सोडून आपण त्या ठिकाणी चाललो आहे. पण तो भाग तेवढ्यापुरता आहे. पण जर आपल्याला मोठं व्हायचं असेल किंवा डेव्हलप व्हायचं असेल तर त्या ठिकाणी जाणं भाग आहे, बघणं भाग आहे. आणि चांगलं करून दाखवणं पण आपल्याला गरजेचं आहे की बाबा आज आपण ह्या ठिकाणी आलो आहे तर कशासाठी आलो आहे, कशासाठी घेतलं आहे, तर ते तिथं करून दाखवायचं आहे. तुम्हाला या संपूर्ण वाटचालीसाठी पुन्हा एकदा पुणे प्राईम न्यूजच्या संपूर्ण टीमकडून हार्दिक अशा शुभेच्छा.